एकदा काय झालं, एक गृहस्थ आपल्या संत नाथ महाराजांच्या घरी गेले आणि त्यांना म्हणले, महाराज मी कधी मारणार आहे ते मला सांगा. आणि माझा दुसरा एक प्रश्न आहे की लोक तुम्हाला एवढं वाईट साईड बोलतात, एवढं वाईट वागतात, तरी तुम्ही एवढं चांगलं का वागता आणि सतत हसत लोक का असता. त्यावर महाराज हसले आणि महाराज म्हणले की आता तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देऊन टाकतो. तू आजपासून 8व्या दिवशी मरणार आहेस. हे ऐकून तो गडबडून घरी पळून गेला. त्याने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐकलंच नाही. घरी गेल्यानंतर बघता बघता 7 दिवस गेले. 8व्या दिवशी तो उठला. त्यावेळेस त्याने बोलला, अरे आपण तर जिवंत आहे. मग त्याला असं वाटलं की ही नक्कीच महाराजांची कृपा आहे. मग त्याने लगेच पेढे हार हे ते घेऊन महाराजांच्या सेवेसाठी गेला आणि नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणाला, महाराज तुम्ही सांगितलं तर मी 7 दिवसात मरणार आहे आणि आज तर 8वा दिवस, म्हणजे मी तुमच्या आशीर्वादामुळे मी जिवंत राहिलो. मग यावर महाराज म्हणले की मग हे 7 दिवस तुला गेले कसे. मग तो म्हणला की मला माझं मरण कळालं, 8व्या दिवसात मी मरणार आहे. तर मी 7 दिवसात जे माझ्या मुलांना कधी मी गोड बोललो नव्हतो त्यांना खाऊ आणून दिला, त्यांना फिरायला घेऊन गेलो, बायकोला हाणमार करीत होतो, बायकोला गोड गोड बोललो, भावाबरोबर जमिनीचा वाद चालू होता, ती जमीन त्याला देऊन टाकली, मित्राबरोबर भांडणं केली होती, ते भांडणं मिटवली, सगळ्यांशी प्रेमाने वागलो आणि इतकं भारी वाटलं की 7 दिवस एकदम आनंदात जगलो. मग महाराज म्हणले की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुला हेच मिळालं. मी सुद्धा दररोज उठलं की असं म्हणतो की आपण फक्त 7 दिवस जगणार आहे आणि त्या आनंदात आपण सगळ्यांशी प्रेमाने वागायचं. रामकृष्ण आहे.